पेपर लीक आंदोलनावरून सदाभाऊ खोत आक्रमक, आंदोलकांच्या भूमिकेवर गंभीर सवाल। दहशतवादी प्रवृत्तीचा उल्लेख, सीजेपी आंदोलनावरून खोतांचा जोरदार हल्लाबोल। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याला विरोध, सरकारच्या भूमिकेचं खोतांकडून समर्थन। खोतांच्या वक्तव्याने नवा राजकीय वाद, विरोधकांकडून तीव्र आक्षेप, आरोप प्रत्यारोपांना वेग। दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या पेपर लीक विरोधातील आंदोलनावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। आंदोलकांवर टीका करताना त्यांनी काही आंदोलनकर्त्यांच्या वर्तनाशी तुलना दहशतवादी प्रवृत्तीशी केली। तसेच या प्रकरणात सरकारने कायदा आणि लोकशाहीच्या चौकटीत राहून ठाम भूमिका घ्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले। त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे। सदाभाऊ खोत म्हणाले की पेपर लीक प्रकरणात संबंधित आरोपींना अटक करण्यात आली असून तपासही सुरू आहे। दोषींवर कठोर कारवाई करण्याची भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे। त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचा दावा त्यांनी केला। या प्रकरणाच्या निमित्ताने केंद्र सरकार विरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला। काही राजकीय पक्ष आणि त्यांच्याशी संबंधित सोशल मीडिया गट आंदोलनाला मुद्दाम चिथावणी देत असल्याचे खोत यांनी म्हटले। सरकार पारदर्शक प्रमाणे चौकशी करत असताना देशाच्या पंतप्रधानाचा आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेत आहे। मला वाटतं धर्मेंद्र प्रधान यांचा याशी कुठेही दुरान्वयाचा संबंध नाही। त्या खात्याअंतर्गत जे प्रकरण झालं ते प्रकरण त्यांनी लावून धरलं, चौकशीचे आदेश दिले, परंतु इंडी आघाडीला, महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला एनकेन प्रकारे केंद्रातलं आणि राज्यातलं जे सरकार आहे यांच्या विरोधामध्ये अफवा पसरणे। यावेळी सदाभाऊ खोत यांनी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीवरही थेट निशाणा साधला। पेपर लीक प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। खोत यांच्या मते चौकशी सुरू असताना आंदोलनाच्या माध्यमातून देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे। या संदर्भात त्यांनी काही आंदोलनकर्त्यांच्या वर्तनाचा उल्लेख दहशतवादी प्रवृत्तीचा असा केला। मात्र अशा प्रवृत्तीला उत्तर देताना सरकारने कायद्याच्या आणि लोकशाहीच्या मार्गानेच कारवाई करावी असेही त्यांनी स्पष्ट केले। त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून विरोधी पक्षांनी या विधानावर तीव्र आक्षेप नोंदविला आहे। त्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी, महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे। पण मी यांना सांगतो, केंद्रात आदरणीय नरेंद्रजी, महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी आणि शिक्षण खात्यात आदरणीय धर्मेंद्रजी, काही बदल होणार नाही। सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा निश्चितपणानं घेऊ नये म्हणून मी म्हटलं, महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र, अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये। कारण या आतंकवाद्यांना लोकशाहीच्या मार्गानं निश्चितपणानं सरकारनं उत्तर द्यावं, जशास तसं उत्तर द्यावं। दरम्यान सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यामुळे जंतर मंतरवरील आंदोलनाबरोबर राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही वेग आला। आंदोलकांबाबत वापरण्यात आलेल्या भाषेवरून नव्या वादाला सुरुवात झाली असून या प्रकरणावर पुढे कोणती राजकीय प्रतिक्रिया उमटते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।